सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। मोक्ष संन्यास योग. मनुष्य कर्मयोग, भक्ती योग, ज्ञान योग, कर्म योग हा इंद्रियांसाठी, भक्ती योग हा मनासाठी आणि ज्ञान योग हा बुद्धीसाठी. या तीनही योगांचं आचरण करून स्वतःचं शरीर, मन आणि बुद्धी यांचा उपयोग करून स्वतःच्या वासना हळूहळू कमी करतो. त्याला योग साधना म्हणतात. आणि हे करत असताना त्याचं ध्येय एकच, मोक्ष प्राप्त करणे, मोक्ष संन्यास योग. मनुष्य काय करू शकतो? कर्म. हा 18 अध्याय म्हणजे भगवद्गीतेमध्ये आतापर्यंत दिलेल्या सर्व ज्ञानाचा सारांश आहे. हे सर्व ज्ञान एकत्रितपणे या अध्यायात दिलेलं आहे, सुरुवातीपासून मोक्षपर्यंत. योग संन्यास मोक्ष, मोक्ष संन्यास योग. योग साधना करत तुम्ही कसं संन्यासी बनता आणि संन्यासी बनल्यावर कसं मोक्ष प्राप्त करा हे या अध्यायामध्ये सांगितलं. योग अर्थातच सुरुवात कर्मापासून होते, म्हणून भगवंतांनी प्रथम कर्म म्हणजे काय हे स्पष्ट केलेलं. कर्म आणि त्याग. जेव्हा मनुष्य निष्काम कर्म करतो, कोणतीही आसक्ती, इच्छा न ठेवता कर्म करतो, आणि जेव्हा तो कर्मफलाची अपेक्षा सोडून देतो, कोणती आसक्ती ठेवत नाही, कर्माबद्दल आसक्ती ठेवत नाही, तेव्हा तो संन्यासी बनतो, त्यागी बनतो. गीता काय शिकवते? कर मोक्ष संन्यास योग. योगापासून संन्यासी बनण्यापर्यंतच आतापर्यंतच ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे. मोक्ष संन्यास योग. योग साधना करत संन्यासी बना, त्यानंतर त्यागी बनणार. संन्यासी केव्हा? जेव्हा तो निस्वार्थ कर्म करतो, निष्काम कर्म करतो, तेव्हा तो संन्यासी बनतो. आणि त्यागी केव्हा? जेव्हा कोणतंही कर्म असो त्याला फळाची काही अपेक्षाच नाही, निस्वार्थ असो, स्वार्थी असो, कोणतंही कर्म करो, तो प्रारब्धात आहे ते कर्म तर करेलच. कोणतंही कर्म असो, पण त्याच्यापासून कुठल्याही फलप्राप्तीची त्याला अपेक्षा नसते, इच्छा नसते, आसक्ती नसते, तो त्यागी. हे ज्ञान भगवंतांनी दिलेलं आतापर्यंतच हे त्यागी बनण्यासाठीच ज्ञान आहे. गीता 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 त्यागी, गीता त्यागी. या अध्यायात थोडक्यात भगवंतांनी त्यागी कसं बनावं हे स्पष्ट केलं. मनुष्य काय करू शकतो? कर्म. कर्माची कारणं कोणती, त्याच्या प्रेरणा कोणत्या, हे भगवंतांनी प्रथम स्पष्ट केलं. कर्म समजल्याशिवाय त्याग कसा कळेल?
कर्माची कारणे कोणती? एक तर पहिली गोष्ट, कर्म करण्यासाठी ज्ञान पाहिजे. माहीतच नसेल कसं करा. त्याच्यानंतर क्रिया पाहिजे, कसं करायचं हे कळलं पाहिजे. नंतर करता पाहिजे, करणारा पाहिजे. ज्ञान, कर्म, क्रिया आणि करता. आणि हे करण्यासाठी तुम्हाला बुद्धी लागते, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, म्हणून बुद्धी. नंतर धृती. धृती कशासाठी? तुम्ही कोणती गोष्ट जर कन्सिस्टंटली केली, सातत्य बाळगलं, तरच तुम्हाला फळ मिळतं. धरसोड वृत्ती ठेवली, फळ मिळत नाही. म्हणून धृती आवश्यक आहे, दृढ निश्चय आवश्यक आहे, खंबीरपणा आवश्यक आहे. आणि शेवटी हे करायचं कशासाठी? कर्माचा उद्देश काय? सुख प्राप्त करणे. दुःख प्राप्त करण्यासाठी, पाप करण्यासाठी कोणी कर्म करत नाही. कर्म करण्यासाठी, पुण्य करण्यासाठी, सुख प्राप्त करण्यासाठी कर्म करावं. म्हणून ज्ञान, कर्म आणि कर्ता हे घटक आहेत. आणि ह्याला पूरक असं बुद्धी, मनुष्याची बुद्धी आणि धृती आणि सुख, हे 6 घटक आहेत. आणि प्रेरणा कोणत्या? ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता. तुम्हाला कर्म करण्याची प्रेरणा कुठून येईल? ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता. पहिली गोष्ट ज्ञान पाहिजे. काही कळलंच नाही तर काय कर्म करणार? कर्म कराल पण उपयोगी नाही ना. म्हणून भगवंताचं कर्म करण्याचा अर्थ, याचा अर्थ उपयोगी कर्म. ज्ञान, ज्ञेय, माहिती पाहिजे नक्की कशासाठी कर्म करतोय. ज्ञेय म्हणजे उद्देश, कर्माचा उद्देश, ज्ञानाचा उद्देश. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता कोण करणार आहे? त्याला ज्ञान आहे का? तो ज्ञानी आहे का? हे प्रेरणा आहेत, याच्यापासून कर्म निर्माण होतं. त्यानंतर भगवंतांनी तीनही गोष्टी, प्रथम ज्ञान, कर्म आणि कर्ता, या सात्विक, राजसिक आणि तामसिक या 3 गुणांच्या संदर्भाने स्पष्ट केलेलं आहे. सात्विक कर्म कोणतं, राजसिक कर्म कोणतं, तामसिक कर्म कोणतं. त्यानंतर सात्विक कर्ता कसा असतो, सात्विक तमसिक कर्ता कसा असतो, राजसिक कर्ता कसा असतो, सात्विक ज्ञान कोणतं, राजसिक ज्ञान कोणतं, तामसिक ज्ञान कोणतं, हे स्पष्ट केलं. त्यानंतर भगवंतांनी कर्ता झाल्यानंतर बुद्धी स्पष्ट केलेली. प्रथम ज्ञान, नंतर कर्म आणि कर्ता. आता बुद्धी, धृती आणि सुख हे भगवंतांनी या 29व्या श्लोकापासून स्पष्ट केले. बुद्धे भेदं धृतश्चैव गुणतत्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. भगवंत म्हणतात, हे धनंजया, त्रिगुणाप्रमाणे तुझी बुद्धी सुद्धा 3 प्रकारची आहे, धृती सुद्धा 3 प्रकारची आहे. आणि तुला प्राप्त होणार सुख ते इथे स्पष्ट केलं नाही. इथे फक्त बुद्धी आणि धृती केलेली. कारण सुख हा परिणाम आहे, पाप पुण्य हा परिणाम आहे. म्हणून भगवंतांनी इथे बुद्धी आणि धृतीबद्दल म्हटलेलं आहे की मनुष्याची बुद्धी त्रिगुणांप्रमाणे कशी वेगळी आहे. सात्विक बुद्धी, रजसिक बुद्धी, तमसिक बुद्धी आणि धृती. सात्विक धृती, रजसिक धृती, तमसिक बुद्धी, याचा तू अभ्यास कर. का? कारण तो अभ्यास केला तर तुला आधीच ज्ञान, कर्म आणि कर्ता या तिन्ही गोष्टी तुझ्या सात्विक होतील. म्हणून भगवंत प्रथम सात्विक बुद्धी स्पष्ट करतात. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्यकार्यो भयाभये बंधम मोक्षच यद्वेत्ती बुद्धी पार्थ सात्विकी. हे पार्था, सात्विक बुद्धी कोणती? जी बुद्धी प्रवृत्तींच निवृत्तींच, म्हणजे काय करावं
काय करण्याची वृत्ती मनात धरावी आणि काय सोडून द्यावं, कशापासून निवृत्त व्हावं, हे योग्य प्रमाणे सांगणं. योग्य अयोग्य हे कळतं. ते काय? सात्विक बुद्धी. आणि त्याचा परिणाम काय होतो? त्याला भय नसतं, कारण त्याला सत्य असत्य कळतं, योग्य अयोग्य कळतं, निर्भय बनतो. त्यामुळे कोणत्याही बंधनामध्ये गुंतत नाही, कर्मबंधनामध्ये गुंतत नाही, कारण त्याला कळत योग्य काय अयोग्य काय. विनाकारांच्या गोष्टीमध्ये तो गुंतत नाही. भय अभय, निर्भय, बंधन व मोक्ष प्राप्ती. बंधनापासून मुक्त झाल्यामुळे त्याला मोक्ष प्राप्ती होते. थोडक्यात बंध व मोक्ष, कोणत्या गोष्टीत गुंतावं, कोणत्या गोष्टीचं बंधन येतं आणि कोणत्या गोष्टीपासून मुक्ती होते, हे कसं ठरतं? भगवंतांनी बुद्धीबद्दल ही गोष्ट म्हटलेली आहे, फार महत्वाची. जर तुम्हाला कळलं कार्य व अकार्य, काय करावं काय करू नये, प्रवृत्तींचे निवृत्तींचे, कोणतं कर्म करावं म्हणजे प्रवृत्ती, प्रवृत्ती, वृत्त व्हावं, कोणतं कर्म करावं, आणि निवृत्ती म्हणजे कोणत्या गोष्टीपासून दूर जावं, सोडून द्यावं, हे सत्य जर तुम्हाला कळलं तर तुम्ही कोणतं कार्य करावं न करावं हे ठरवू शकता. तुमची वृत्ती योग्य असेल तर कार्य योग्य होतं. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटायचं कारण नाही. भीती वाटत नाही आणि तुमचं कार्य योग्य असल्यामुळे, स्वतःच्या क्षमतेनुरूप पूर्णपणे तुम्ही केलेलं असल्यामुळे तुमच्यात एक प्रकारचा कॉन्फिडन्स असतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही बंधनात गुंतत नाही, तुम्ही मोक्ष प्राप्त करता. का? कारण तुम्ही कर्म परिपूर्ण केले. परिपूर्ण कर्माचा परिणाम म्हणजे मोक्ष प्राप्ती. त्याच्यासाठी बुद्धी कोणती पाहिजे? सात्विक. आणि ती बुद्धी कशी? प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या, काय करावं काय करू नये हे कळतं. वृत्ती, तुमची वृत्ती कशी आहे? योग्य करण्याची, अयोग्य करण्याची. ती जर योग्य करण्याची असेल तर योग्य विचार येतील, तर योग्य आचरण होईल. योग्य आचरण झालं तर योग्य फळ मिळेल, योग्य कर्म घडतील, मोक्ष प्राप्त होईल. भगवंतांनी पुढे रजसिक बुद्धी स्पष्ट केली. यया धर्म धर्मश्च कार्यं चाकार्यमेव च अयथाव प्रजानाति बुद्धिसा पार्थ राजसी. भगवंत म्हणतात रजसिक बुद्धी कोणती? जो धर्म आणि अधर्म याच्यामधला फरक स्पष्टपणे कळत नाही, गोंधळलेला असतो. काय करू काय नको करू, असं करू का तसं करू, ऑलवेज कन्फ्युज. बाय ज्ञान परिपूर्ण असतो, त्याच्यामुळे त्याला पूर्ण असा एक कॉन्फिडन्स होत नाही, हे मी केलं पाहिजे, हे योग्य. ती बुद्धी जी सतत गोंधळलेली असते तिला रजसिक बुद्धी म्हटलेली आहे. तिला सदाचरण आणि दुराचरण हे कळतच नाही आणि सतत योग्य आणि अयोग्याचा उलट अर्थ लावतो, म्हणजे अर्थ चुकीचा लावतो. एखादी गोष्ट करायला पाहिजे हे जर योग्य असेल तर मग खरंच करायला पाहिजे का? मग मीच करायला पाहिजे का? मग त्याने करायला नको का? त्याची जबाबदारी नव्हे का? काल तर मीच केलं होतं, आजही मीच करायला पाहिजे का? गोंधळलेली परिस्थिती, नो कॉन्फिडन्स. तुमची बुद्धी जर सात्विक असेल कॉन्फिडन्स असतो, राजसिक असेल गोंधळलेला असतो. केव्हा कर्तव्य कर्म करावा आणि केव्हा करू नये हे कळत नाही. कर्तव्य कर्म कळतो, पण केव्हा करावा आणि केव्हा करू नये कळत नाही. ती रजसिक बुद्धी. त्याचं महत्वाचं कारण काय? त्याला इंद्रिय विषयांची ओढ असते, स्वतःच्या वासना त्याच्यामध्ये जागृत असतात, विषय वासना. ते सत्य कळलं तरी त्या मार्गावरती चालू देत नाही. त्याला आवडतं तो ते करतो, जे आवडत नाही ते रजसिक बुद्धी. त्यानंतर भगवंतांनी
तमसिक बुद्धी स्पष्ट केली. अधर्म धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरिष्टांश बुद्धिसा पार्थ तामसी. जी बुद्धी पूर्णतः अज्ञानाने भरलेली आहे. ज्ञान नाही, त्यामुळे तमस करेंगे देखेंगे. तर अशी वृत्ती बनते. कोणत्याही प्रकारचं असं दृढ निश्चय तर नाहीच, ज्ञानच नाही. त्यामुळे चाललंय चाललंय. थोडक्यात ती बुद्धी, जे बुद्धी आहे ते तो वापरतच नाही, त्याला तामसिक बुद्धी म्हटलेली. वापरली असते तर काहीतरी ज्ञान प्राप्त झालं असतं. बुद्धीच नाही आणि विपरीत विचार करतो. एखादी गोष्ट थोडीशी माहिती असते आणि तेच सत्य मानून आणि तेच संपूर्ण मानून आयुष्य जगतो. उदाहरणार्थ, उंच उडी घेण्यासाठी स्किपिंग रोप केल्याने उंच उडी जास्त चांगली घेता येते, हे त्याला कळतं. म्हणून दुसरं काहीच न करता किंवा स्किपिंग रोपच करत राहतो आणि अपेक्षा करतो उंच उडीमध्ये ऑलिम्पिक मध्ये जाईल. कसं शक्य? तो एक भाग आहे, ते परिपूर्णता नाही. त्याला सत्य मानतो आणि त्या दृष्टीनेच कर्म करतो. अर्धवट विचारसरणी, परिपूर्ण विचार नाही, त्यामुळे आचरण आणि कोणत्याही परिणामांचा विचार करत नाही अशी बुद्धी. कारण ज्ञानच नाही ना. परिणाम करण्यासाठी, योग्य योग्य करण्यासाठी ज्ञान तर पाहिजे. तुम्हाला यायला तर पाहिजे काहीतरी, तरच तुम्ही करा. अशी जी बुद्धी, त्याला भगवंतांनी तमसिक बुद्धी म्हटली. त्याला कुठली प्रायोरिटी कळत नाही, केव्हाही काही करतो, चाललंय आळस, आज करू उद्या करू बघू, कधीच सिरियसली घेत नाही. भगवंतांनी पुढे धृती स्पष्ट केलेलं आहे. धृत्या यया धारयते मन प्राणेंद्रिया क्रियः योगेन व्याभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. प्रथम भगवंतांनी सात्विक धृती स्पष्ट केली. धृती म्हणजे काय, एक समजून घ्या. दृढ निश्चय. शरीर मन बुद्धी हे तीन तुमचे मुख्यतः संसाधने आहेत भौतिक. शरीर मन बुद्धी यांच्यामध्ये सांगड घालणे, ती जर विषय वासना पूर्ण करण्यासाठी असेल तर त्याला अहंकार म्हणतात. ती जर मोक्ष प्राप्ती करण्यासाठी असेल तर तिला सात्विक बुद्धी म्हणतात. आणि सात्विक धृतीचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या शरीर, दशेंद्रिय, मन आणि बुद्धी या तिघांचा उपयोग मनुष्य केवळ मोक्ष प्राप्तीसाठी करतो. अनन्य विचारेण दुसरा कोणताही विचार करत नाही. अव्यभिचार, कोणताही व्याभिचार मनात येत नाही. कोणताही व्याभिचार म्हणजे कोणतीही इतर गोष्ट मनात येत नाही, फक्त मोक्ष प्राप्त करणे हे एकच ध्येय ठेवून तो कर्म करतो. आणि ती जी धृती जी मनुष्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत घेऊन जाते, सातत्याने कर्म करण्यासाठी प्रवृत्त करते, मनाला भक्ती करण्यासाठी प्रवृत्ती करते, बुद्धीला विचार करण्यासाठी प्रवृत्त करते आणि ती करून घेते, ती बुद्धी म्हणजे सात्विक बुद्धी. भगवंतांनी पुढे राजसिक धृती म्हटले. यया तू धर्म कामार्थान धृत्याधारयतेऽर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी. सात्विक बुद्धी असेल, सात्विक धृती बनते, कारण सत्व तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जातं. तसंच राजसिक बुद्धी असेल, राजसिक धृती होते, ते तुम्हाला विषय वासना पूर्ण करण्यापर्यंत घेऊन जातं. तुम्हाला या गोष्टी जगामध्ये
गुंतवतं. तुमच्या मनात सतत उपभोगाची, धनसंपत्ती प्राप्त करण्याची इच्छा होतात आणि तुम्ही त्याच करता. आणि कर्म करताना फलाची आसक्ती खूप असते. हे केलं की हे मिळेल, मला हे पाहिजे, हे पाहिजे, मला हे पाहिजे म्हणून मी काहीही करेन. ती वृत्ती, त्याला राजसिक वृत्ती म्हटलेली, ती सातत्य, स्वतःच्या विषय वासना पूर्ण करण्याचं सातत्य, ती राजसिक वृत्ती. पुढे भगवंतांनी तमसिक वृत्ती स्पष्ट केलेली. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव च न विमुच्यति दुमेधा त्रुतिः सा पार्थ तामसी. भगवंता, मूर्ख मनुष्य जो असतो तो सतत स्वप्नात असतो, सत्य जगत नाही, कारण त्याला कळत नाही. काही ना काही स्वतःच्या धून मध्ये असतो, त्याला सतत भीती वाटत असते, ज्ञान नसते, त्यामुळे कळत नाही काय करावं काय नाही करावं. दुःखात असतो, कारण कर्म परिपूर्ण होत नाही, त्यामुळे फलप्राप्ती होतेच असं नाही. सतत घाबरत असतो आणि एक प्रकारचा वेगळेपणा आणि एक अशी मगरुरी असते, रेझिस्टन्स टू चेंज. सत्य कळतं पण मी कसं करू, मला सांगते, मी इतके वर्ष आले आयुष्य जगतो मला सांगतो काय करायला पाहिजे. मगरुरी, अज्ञान मान्य करत नाही आणि त्याच झोन मध्ये जगतो. तीच धृती, तिला भगवंतांनी तमसिक धृती म्हटलेलं आहे. भगवंतांनी पुढे सुखाबद्दल स्पष्ट केलेलं आहे. सुख हे सर्व कारणाचा परिणाम काय पाहिजे, सुख प्राप्त केलं पाहिजे. सुखम त्रिविधानी त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासात्रमते यत्र दुःखांतम च निगच्छति. हे भरतर्षभा, आता मी तुला सुखांचे प्रकार सांगतो. 3 सुख आहेत, सात्विक, राजसिक, तमसिक. मनुष्य अभ्यास कशासाठी करतो, सुखप्राप्तीसाठी. त्याचा अभ्यास कशासाठी पाहिजे, अभ्यास म्हणजे थोडक्यात या 5 गोष्टी: ज्ञान, कर्म, कर्ता, नंतर ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती. या 5 गोष्टी कशासाठी आहेत, सुख प्राप्त करण्यासाठी, दुःख प्राप्त करण्यासाठी. म्हणजे थोडक्यात तुम्ही जो कर्म कराल त्याच्यापासून सुख उत्पन्न व्हायला पाहिजे, दुःख नको व्हायला, व्यथा नको निर्माण व्हायला. म्हणून सुख कसं आहे, तुम्ही कर्म करता त्याच्यापासून प्राप्त होणार सुख कसं आहे हे समजून घेणं महत्वाचं. भगवंतांनी पुढच्या श्लोकामध्ये सात्विक सुख स्पष्ट केलं. यत्त तक्रे विषम इव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तः आत्मबुद्धी प्रसादजम. जे सुख सुरुवातीला कळू वाटतं, काय त्रासदायक आहे, पण नंतर अमृता समान असतो. सुरुवातीला विषम, नंतर गोड लागतं, अमृता समान असतं. उदाहरणार्थ कारल्याची भाजी, कारलं कडू असतं पण शेवटी प्रकृतीसाठी योग्य आहे. साखर गोड असते पण शेवटी प्रकृतीसाठी घातक. सुख सुरुवातीला कडू लागतं, सुरुवातीला विषय समान असतो, परंतु ते शेवटी तुमच्यासाठी योग्य असतं, तुम्हाला मोक्ष प्राप्तीपर्यंत घेऊन जातं. आध्यात्मिक मार्ग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञान हे सुरुवातीला त्रासदायक वाटतात का, कारण त्या तुमच्या निसर्गता असलेल्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. तुम्ही जगामध्ये कर्म कशासाठी करतात, पैसे कमवण्यासाठी करतात, विषय वासना पूर्ण करण्यासाठी. त्या दृष्टीने स्वाभाविकता तुमचं आयुष्य घडलेलं आहे.
तुम्ही त्याच्या विरुद्ध जाऊन कर्म करता, मोक्षप्राप्तीसाठी कर्म करता, विषय वासनापूर्तीसाठी नाही. म्हणून सुरुवातीला या गोष्टीचा त्रास होईल. सुरुवातीला नको नकोच होईल. नको काय विनाकारण रिकामे काम करायचे, मस्त आरामात आयुष्य चालू आहे. त्रास होईल. पण नंतर एकदा जर तुम्हाला सत्य कळलं, त्याची गोडी जर तुम्हाला आली, तर तुम्ही बरोबर त्या गोष्टी करता. ते सात्विक सुख आहे. सुरुवातीला तरी दुःखमय वाटलं, तरी शेवटी ते तुम्हाला मोक्ष प्राप्तीपर्यंत घेऊन जातं. सात्विक सुख तुम्हाला शेवटी आध्यात्मिक साक्षात्काराच्या अमृतापर्यंत घेऊन जातं. मोक्ष प्राप्तीपर्यंत घेऊन जातं. पुढे भगवंतांनी रजसिक सुख स्पष्ट केलं. विषयेंद्रिय संयोगा तत्तक्रे मृतोपमम् परिणामे विषयमीव तत्सुखम राजसंस्मृतम. राजसिक सुख कोणतं? जे इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संभोगामुळे, यांच्या संयोगामुळे निर्माण होतं. दॅट इज राजसिक. जे एक्सटर्नल कॉन्टॅक्टने निर्माण होतं, जे इंद्रियांचं कोणत्या तरी विषयाशी, त्या संबंधित विषयाशी जेव्हा संपर्क येतो, त्याच्याशी संयोग होतो, प्रक्रिया होते, त्यामुळे जे सुख निर्माण होतं ते राजसिक. ते सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतं. ते सुरुवातीला गोड लागतं, जसं साखर मी मग सांगितली, सुरुवातीला गोड लागतं, शेवटी काय? डायबिटीस. अनेक दुष्परिणाम आहेत. तसं राजसिक सुख आहे. मनुष्याची इंद्रिय सतत कोणत्या ना कोणत्या इंद्रिय विषयांच्या संपर्कात येतात आणि चांगल्या गोष्टीची अपेक्षा करतात. डोळ्यांना चांगलं दृश्य पाहिजे, कानाला सुमधुर संगीत पाहिजे, स्पर्श जो आहे तो सुद्धा चांगला स्पर्श पाहिजे, सर्व चांगलंच पाहिजे. नॅचरली तुमच्या इंद्रियांचं डिझाईन ते आहे. हे चांगलं वाटतं सुरुवातीला, पण शेवटी तुम्हाला दुःख निर्माण करतं, तुम्हाला त्याच्यामध्ये गुंतवतं, ते विषयांमध्ये ते गुंतवतं, त्या संसारामध्ये गुंतवतं. त्यामुळे काय? जन्म मरणाचा हा जो फेरा आहे, याच्यापासून तुम्ही दूर जाऊ शकत नाही. आणि शेवट काय? दुःख. राजसिक सुख जरी म्हटलं तरी त्याचा शेवट काय होतं? मोक्ष प्राप्त होत नाही. या जगात सतत कोणत्या ना कोणत्या कर्मबंधनामध्ये तुम्ही गुंतता, कोणत्या ना कोणत्या आकर्षणामध्ये तुम्ही मग्न असता, त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. भगवंतांनी तमसिक स्पष्ट केलंय पुढच्या श्लोकामध्ये. यतग्रेचानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाह्यतम्. आळस, देखेंगे करेंगे, बघू, जाऊ आता, कशाला उगाच त्रास करून घ्यायचा. झोपेमुळे सुख मिळालं, झोप झाली, अरे वा वा, काय सुख आहे. असं कर्म सोडून दिल्यामुळे तुम्हाला आनंद वाटतो, आराम वाटतो. तो आराम आराम नाही, त्याचे परिणाम महाभयंकर आहेत. पण त्याला काळजीच नसते, कोणत्याच परिणामांची काळजी नसते. आळस, निष्काळजीपणा, प्रोकास्टिनेशन, करेंगे देखेंगे, अशा गोष्टीमुळे जे पण काही सुख निर्माण होईल ते क्षणभंगूर असतं. त्याला भगवंतांनी तामसिक सुख म्हटलेलं. असा पृथ्वीवरती कोणताही मनुष्य नाही की ज्याच्यामध्ये तीनही गुण नाही. तीन गुण प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक जीवामध्ये. एकच गुण असलेला मनुष्य नाही. भगवंतांनी या तिन्ही गुणांचं मिक्सचर जे आहे त्याच्या प्रमाणामध्ये जी आपली समाज व्यवस्था आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ही या पुढील श्लोकांमध्ये स्पष्ट केली. 40व्या पासून 44. ते आपण पुढील सत्रामध्ये समजू.
हरिओम.